ससा आणि कासव एका जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. ससा खूप वेगाने पळायचा तर कासव हळूहळू चालायचा. ससा नेहमी कासवाची थट्टा करायचा. अरे कासवा, तू किती हळू चालतोस, माझ्या समोर तर तू काहीच नाहीस. कासव शांतपणे हसून म्हणायचं, ससा भाऊ, वेग जरी महत्वाचा असला तरी संयम आणि सातत्यही तितकेच महत्वाचे आहेत. हे ऐकून ससा आणखी हसू लागला. शेवटी कासव म्हणाला, चल आपण शर्यत लावूया, बघूया कोण जिंकतं ते. ससाला फार मजा वाटली. त्याने लगेच होकार दिला. शर्यत सुरू झाली. शर्यत सुरू होताच ससा झपाझप पळू लागला. काही वेळातच तो खूप पुढे गेला. मागे वळून पाहिलं तर कासव अजून हळूहळू सरकत होतं. ससा मनाशी म्हणाला, हा कासव मला कधीच पकडू शकत नाही. आधी थोडं झोपून घेतो. तो झाडाखाली पडला आणि गाढ झोपी गेला. कासवाची मेहनत कासव मात्र थांबला नाही. तो थोडं थोडं करत पुढे जात राहिला. त्याने संयम आणि मेहनतीने मार्ग पार केला. ससाची चूक बराच वेळानंतर ससा जागा झाला. त्याने धावायला सुरुवात केली, पण तोपर्यंत कासव ध्येय रेषेच्या जवळ पोहोचला होता. ससा भरभर धावला, पण उशीर झाला होता. कासवाने शर्यत जिंकली. शिकवण: नैतिक सातत्य, संयम आणि मेहनत नेहमी वेगापेक्षा जास्त महत्वाची असतात. अहंकाराने कधीही यश मिळत नाही.